नमस्कार. प्लेन एक्सप्लेन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सेन्सेक्स 50,600 वरती काल पोहोचला. 2 दिवसापूर्वी तो 50,000 या पातळीपर्यंत गेला. त्याच्या मोठ्या बातम्या आपण सगळ्यांनी वृत्तपत्रामध्ये आणि चॅनेलवरती ऐकल्या. काय असतो हा सेन्सेक्स? त्याचं महत्त्व काय? तो केवळ सट्टेबाजीचा मापक आहे का खरोखर अर्थव्यवस्थेचा मापक आहे? त्याच्यामुळे गुंतवणुकीची दिशा खरोखर चांगली होते, वाईट होते, कशी होते? त्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो का? काय होतो? या सगळ्याची चर्चा आज आपल्याला करायची. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय हे समजावून घेऊ. स्टॉक एक्सचेंज याचा अर्थ असा की कंपन्यांचे जे शेअर्स असतात ते शेअर्स हे हस्तांतरणीय असतात. म्हणजे ते मी विकत घेतले एखाद्या कंपनीचा शेअर तर मी दुसऱ्या माणसाला ते विकू शकतो. म्हणजे त्याची मालकी बदलू शकते. आता हे हस्तांतरण त्यांनी कसं करायचं, कुठे विकायचे, कोणाला विकायचे, याच्यासाठी एक बाजार तयार केला गेला. त्याला म्हणतात शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज. आता जगातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज हे 350 वर्षापूर्वी ॲम्स्टरडॅम म्हणजे नेदरलँड्स या ठिकाणी तयार झालं. तर हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला म्हणतात, हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबईचा शेअर बाजार हा 1875 मध्ये तयार झाला. म्हणजे ही संस्था जी आहे ही संस्था जुनी आहे. अर्थातच कालानुरूप त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले. त्यातले नेमके व्यवहार कसे होतील, त्याची नोंदणी कशी होईल, कुठच्या कंपन्यांचे शेअर्स किंवा रोखे तिथे विकले जाऊ शकतील, या सगळ्याबाबतचे नियम निकष हे कालानुरूप बदलत गेले. त्याच्या पद्धती बदलत गेल्या, त्याचे नियम बदलत गेले. परंतु या सगळ्यामध्ये एक मुख्य सूत्र कायम राहिलेलं आहे. आणि ते मुख्य सूत्र म्हणजे असं की ज्याला शेअर्स विकायचे आहेत त्याला एक बाजारपेठ मिळवून देणं. म्हणजे त्या अर्थाने पाहिलं तर स्टॉक एक्सचेंज ही व्यवस्था किंवा ही यंत्रणा भांडवलशाहीमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक लोकांनी करावी, कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी एक मदतकारक संस्था म्हणून तिने काम केलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण जर स्टॉक एक्सचेंजसारखी संस्था नसती तर एखाद्या माणसाने जर शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला परत पैसे मिळतील का आपल्याला हवे तेव्हा, अशी भीती त्याला असल्यामुळे तो कदाचित गुंतवणूक करायला धजावणार नाही. पण अशा प्रकारचा जर बाजार उपलब्ध असेल, म्हणजे त्याला सेकंडरी मार्केट ज्याला आपण म्हणतो, हे जर उपलब्ध असेल तर तो गुंतवणूक करायला तयार होईल. म्हणजे शेअर बाजाराचं एक निश्चितपणे कार्य राहिलेलं आहे की कंपन्यांमध्ये जनतेने किंवा पब्लिक ॲट लार्जने गुंतवणूक करावी यासाठी एक यंत्रणा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि एक त्याच्यासाठी बाजार उपलब्ध करून दिला. परंतु हळूहळू शेअर्स खरेदी करणं आणि विक्री करणं हाच एक गुंतवणुकीचा प्रकार किंवा नफा मिळवण्याचा प्रकार ठरायला लागला. म्हणजे असं की शेअर्समध्ये मी पैसे गुंतवले तर मी वर्षभर गुंतवणूक माझी असते, मग कंपनी वर्षाच्या अखेरीला जो नफा होतो त्यातला काही हिस्सा डिव्हिडंड म्हणून किंवा लाभांश म्हणून जाहीर करते आणि मग त्या लाभांशाचा हिस्सा मला मिळतो आणि तो माझा रिटर्न, तर मला गुंतवणुकीवरचा परतावा. आता बँकेत पैसे ठेवले तर मला व्याज मिळतं, तर शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर मला लाभांश मिळतो. हा लाभांश कदाचित कितीही म्हणजे अधिक दराने सुद्धा मिळू शकतो. कंपनीला खूप नफा झाला आणि कंपनीच्या संचालकाने ठरवलं होतं की हा लाभांश म्हणून वाटायचा, तर मला 50%, 60%, 100%, 200% सुद्धा लाभांश मला मिळू शकतो. म्हणजेच बँकेमध्ये गुंतवणूक केली तर एका विशिष्ट दरानेच तुम्हाला पैसे मिळू शकतात, परंतु लाभांशामध्ये जास्त दराने मिळतात. म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे लोकांना या कारणामुळे आकर्षक सुद्धा वाटू शकतं. अर्थात त्याच्यामध्ये धोकाही असतो. या दोन्हींनी भरलेला असा शेअर बाजार हा गेली म्हणजे काही वर्ष हा जगामध्ये अस्तित्वामध्ये, भारतामध्ये आता मी सांगितलं तसं 1875 साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापन झालं. आता मुद्दा असा आहे की हा सेन्सेक्स म्हणजे काय, की मुंबई स्टॉक एक्सचेंजवरती 5,000 साधारणपणे 5,000 कंपन्यांचे शेअर्स हे लिस्टेड आहेत. लिस्टेड आहेत म्हणजे काय की मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये या सुमारे 5,000 कंपन्यांच्या शेअर्सचे खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे त्या कंपन्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने मान्यता दिलेली आहे. त्या मान्यतेचे काही निकष असतात, नियम असतात, तो तांत्रिक तपशील आता आपल्याला बघण्याचं कारण नाही. तर या साधारणपणे 5,000 कंपन्यांच्या पैकी 30 कंपन्या निवडल्या गेल्या. या निवडल्या गेल्या 1986 मध्ये. आणि त्या कंपन्यांच्या त्यावेळेच्या ज्या म्हणजे 1986 साली ही निवडीची प्रक्रिया झाली आणि 1979 मध्ये त्या कंपन्यांच्या शेअर्सची जी किंमत होती त्याची एक सरासरी काढली गेली एका विशिष्ट पद्धतीनं आणि त्याचा एक निर्देशांक, त्याचा एक समान असा त्याच्यातून एक अंक तयार केला गेला आणि त्याला म्हटलं एक विशिष्ट म्हणजे सेन्सेक्स नावाचा निर्देशांक आणि त्याला मूल्य दिलं 100.
म्हणजे 1979 साली या कंपन्यांच्या, या 30 कंपन्यांच्या शेअर्सच्या ज्या किमती होत्या त्याची सरासरी काढून त्याच्यातून काढलेला निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स, की जो 1979 मध्ये 100 आहे असं समजलं गेलं. मग आता सेन्सेक्स 50,000 झाला, 30,000 झाला, 50,600 झाला, म्हणजे काय झालं तर त्या शेअर्स या 30 कंपन्या ज्या निवडलेल्या आहेत, या 30 कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती सरासरी, त्याची एकत्रित सरासरी ही जर जास्त झाली तर तो निर्देशांक वाढतो. म्हणजे त्याची तुलना कशाशी करायची तर 1979शी. म्हणजे 1979च्या तुलनेमध्ये आजच्या किमती या 30 शेअर्सच्या किती झाल्या तर त्या 50,600 झाल्या. म्हणजेच त्याच्यामध्ये 500 पटीपेक्षा जास्त वाढ झालेली आपल्याला दिसते. ज्या गोष्टीची किंमत 100 होती ती गोष्ट जर आज 50,600 रुपयाला मिळत असेल तर आपण काय म्हणतो तर त्याच्यामध्ये 500 पटींची वाढ झालेली आहे. आता आपण या सेन्सेक्समध्ये जे चढ उतार होतात त्याचा नेमका अर्थ काय हे जरा समजावून घेऊ. आपण बरेच वेळेला वाचतो की अमुक एका नेत्याने अमुक एक उद्गार काढले, पंतप्रधानांनी काढले, विरोधी पक्षांनी काढले, किंवा निवडणुकीचे एक निकाल लागले एका विशिष्ट पद्धतीनं, त्याच्यामुळे सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली किंवा सेन्सेक्समध्ये खूप मोठा उठाव किंवा उसळी झाली. खरोखर त्याचा सेन्सेक्सवरती परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं तर आता याच्यासाठी सेन्सेक्स वर खाली का होतो मुळामध्ये हे आपण समजावून घेऊ. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्हिटी इंडेक्स, किमतींचा निर्देशांक आपण पाहिलं. आता जर लोकांनी जास्त विक्री करायला सुरुवात केली आणि त्या मानाने खरेदी जर कमी असेल तर त्या गोष्टीची किंमत ही कमी होते. कुठल्याही गोष्टीबाबत खरं आहे ते शेअर्सच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. म्हणजे एखादा शेअर किंवा अनेक कंपन्यांचे शेअर सर्वसाधारणतः जर आपण आता विकून टाकावेत अशी जर लोकांची प्रवृत्ती झाली तर निर्देशांक घसरत जाईल, आणि उलट जर खरेदी करायची प्रवृत्ती झाली तर तो निर्देशांक वाढत जाईल. हे बाजाराचं सर्वसाधारण सूत्र आहे, ते इथेही लागू आहे. परंतु मुद्दा असा तयार होतो की एखाद्या नेत्याने, समजा पंतप्रधानांनी उद्या असं म्हटलं की आम्ही उद्योगांसाठी अनुकूल अशी धोरणं घेऊ आणि अमुक एका गोष्टीचं खाजगीकरण करणार आहोत, यामुळे सेन्सेक्स उसळी घेण्याचं कारण काय असतं तर आपण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की जे लोक स्टॉक मार्केटमध्ये आज व्यवहार करतात त्यांची संख्या ही कोटींमध्ये आहे. याचं कारण काय? याचा अर्थ त्यांना प्रत्यक्ष स्टॉक एक्सचेंजमध्ये यावं लागत नाही. आता हे सर्व व्यवहार खरेदी विक्रीचे हे वेब पोर्टलवरनं होतात, म्हणजे ऑनलाईन होतात. त्याच्यासाठी प्रत्यक्ष स्टॉक मार्केटमध्ये कुठे रिंगमध्ये या, उभं राहा, आपल्या ब्रोकरला पाठवा असं काहीच करण्याची गरज नाही. एक विशिष्ट प्रकारची एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरती एक प्लॅटफॉर्म तयार केले जातात. प्रत्येकाचे जे शेअर्स आहेत ते एका डीमॅट अकाउंट एका विशिष्ट पद्धतीमध्ये अकाउंटमध्ये एका कन्व्हर्ट केले जातात. त्या अकाउंटच्या एंट्रीच्या स्वरूपामध्ये ते शेअर्स त्या व्यक्तीच्या नावावरती असतात, त्या कंपनीचे शेअर्स म्हणून. त्याचप्रमाणे त्याला एक विशिष्ट प्रकारचा बँक अकाउंट असतो. अशा पद्धतीनं सर्व यंत्रणा खरेदी विक्रीची ही 100% ऑनलाईन झालेली आहे. त्याच्यामुळे जगामधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून कुठल्याही कंपनीचे भारतातल्या शेअर्सची खरेदी करणं आणि विक्री करणं हे पूर्णतः एका कॉम्प्युटरच्या क्लिकवरती शक्य आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला एक ब्रोकरच्या मार्फत एका विशिष्ट पद्धतीनं व्यवहार करावा लागेल. या पलीकडं तुम्हाला कुठलंही बंधन नाही. त्याच्यामुळे हे व्यवहार करणारे जे त्यातले खरेदीदार आणि विक्रेते आहेत हे बँका असू शकतात, विमा कंपन्या असू शकतात, गुंतवणूक कंपन्या असू शकतात, सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती असू शकतात, म्युच्युअल फंड असू शकतात, किंवा स्वतः अशा गुंतवणूक एकमेकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या सुद्धा असू शकतात. त्यात डायरेक्टर्स, प्रमोटर्स हे सगळे व्यक्तिशः आलेच. इतका प्रचंड हा सगळा पसारा, प्रचंड ही उलाढाल जी चाललेली आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट काय असतं हे आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. ते समजावून घेतलं तर सेन्सेक्स वर खाली का होतं आपल्याला समजेल. आता कंपनीमध्ये जेव्हा कोणीही व्यक्ती गुंतवणूक करते तेव्हा आपली सर्वसाधारणच्या अपेक्षा अशी आहे की मी बँकेत पैसे ठेवले तर मला व्याज मिळतं, कंपनीमध्ये पैसे ठेवले तर मला डिव्हिडंड मिळतो. मग या डिव्हिडंडच्या किंवा लाभांशाच्या अपेक्षेने गुंतवणूक लोक करत असतात का? म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार स्टॉक मार्केटच्या या सगळ्या ऑनलाईन कुठल्या ज्या पद्धतीने होत असतील ते लाभांश मिळवण्याच्या अपेक्षेने होत असतात का? तर एकेकाळी होत होते. एकेकाळी कंपन्यांमधली गुंतवणूक लाभांशाच्या अपेक्षेने होत होती. परंतु आता जी गुंतवणूक होते ती लाभांशासाठी होत नाही. मग कशासाठी होते? तर ही गुंतवणूक
मी ज्या किमतीला शेअर खरेदी केला त्याच्यापेक्षा जास्ती किमतीला मी विकू शकतो, याच्यामध्ये मला नफा मिळेल का या अपेक्षेने होत असते. मग लाभांशाचं काय? लाभांश हा डिस्टंटली कधीतरी मिळणार आहे अशी सर्वसाधारण एक भावना किंवा असं एक कयास लोकांचा असू शकतो, अंदाज असू शकतो, आणि तो एक आधार मनामध्ये असतो. प्रत्यक्ष किमतीचे चढ उतार हे मला उद्या ह्या शेअर्सची विक्री किती किमतीला करता येईल या एका अपेक्षेनेच होत असते. म्हणजे आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. समजा मी एक खुर्ची विकत घेतली, तर खुर्ची मी कशासाठी घेतो, तर मला बसण्यासाठी किंवा मला काय ऑफिसचं काम करायचं आहे म्हणून घेतो. खुर्ची विकून मला किती पैसे मिळतील यासाठी मी खुर्ची विकत घेत नाही. म्हणजे कुठल्याही वस्तूचं मूल्य, कुठल्याही वस्तूची किंमत जी आपण देतो ती त्याचा मला किती उपयोग होणार आहे या अपेक्षेने किंवा या आधारावरती देतो. मग त्याच्यात दुसरी वस्तू जी आहे त्याच्याशी आपण त्याची तुलना करू. मला खरोखर एवढं आता देणं परवडणार आहे का ह्याच्याही पण चर्चा करू. मला खरोखर त्याचा उपयोग एवढा महत्त्वाचा आहे का हाही आपण विचार करू. परंतु अंतिमतः आपण उपयोग आणि इतर समउपयोगी असलेल्या वस्तू याची तुलना करूनच निर्णय घेऊ. हा आपला वैयक्तिक खरेदी विक्रीचा कुठल्याही व्यक्तीचा निर्णय असतो. एखाद्या उद्योगामध्ये जरी आपण पाहिलं, एखादं मशीन विकत घ्यायचं, एखादी बिल्डिंग बांधायची, कशाकरता खरेदी विक्री केली जाईल? खरेदी यासाठीच केली जाईल की मला याच्यामधून काय उत्पादन करता येईल, म्हणजे त्याचं उपयोग मूल्य काय असेल. आणि समजा एखादी वस्तू विकायची असेल तर सुद्धा मी काय विचार करेन, मी किती खर्च केला आहे, मी आतापर्यंत एवढा खर्च केला आहे, मग त्याच्यामधून मला एवढा त्याच्यात काहीतरी जास्ती मिळावं किंवा बाजार पडत असेल तर निदान एवढं तरी मिळावं इत्यादी. शेअर मार्केटमध्ये जेव्हा खरेदी आणि विक्री केली जाते त्यावेळेला त्या शेअर्सचा उपयोग विचारात घेतला जातो. आता शेअर्सचा उपयोग आपण कशाला म्हणणार? शेअर्सचा उपयोग याचा अर्थ लाभांश, कारण शेअर हे गुंतवणूक आहे, त्याच्यामधून त्याला लाभांश मिळणं हा त्याचा उपयोग आहे. परंतु त्याचा विचार जवळपास केला जात नाही. कारण, आणि मी कशावरून म्हणतो या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेअर मार्केटमध्ये जे व्यवहार होतात त्यापैकी 84% व्यवहार, म्हणजे 84% मूल्याचे व्यवहार हे एका दिवसातच सेटल, म्हणजे एका दिवसातच ते उलटे फिरवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्या दिवसामध्येच तो मी विकून टाकतो. अशा पद्धतीने होणारे व्यवहार, म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीने होणारे व्यवहार त्याचं मूल्य हे एकूण व्यवहारामध्ये 84% किंवा त्यापेक्षा अधिक आहे. म्हणजे प्रत्यक्ष शेअर्सची कोणाला तरी मला डिलिव्हरी करायची आहे, ते द्यायचे आहेत कोणाला तरी, आणि मग ते जो कोणी घेणारा आहे तो त्याचा लाभांश मिळवणार आहे अशा अपेक्षेने मग त्याचं पुढं काय त्याचा व्यवहार पुढं होईल. असे व्यवहार फक्त 16% आहेत मूल्यांमध्ये 16% आहेत. म्हणजेच याचा अर्थ नेमका आपण कसा काढणार? तर याचा अर्थ असा की जी व्यक्ती किंवा जो खरेदीदार 24 तास सोडून द्या, जो व्यवहाराचा दिवस असतो तो 8 तासाचा आहे, त्या 8 तासामध्येच मी तो शेअर विकणार आहे या अपेक्षेनेच जो घेतो आणि तसं प्रत्यक्षामध्ये करतो त्याला गुंतवणूकदार न म्हणता त्याला सट्टेबाज म्हणलं पाहिजे. याचं कारण त्यांनी ती वस्तू जी खरेदी केलेली आहे शेअर नावाची ती त्याचा उपयोग लक्षात घेऊन केलेली नाही, तर त्याचं भांडवली मूल्य लक्षात घेऊन केलेली आहे. म्हणजेच त्या वस्तूच्या उपयोग मूल्याच्या निरपेक्ष मी खरेदी करतो, केवळ तिची विक्रीची किंमत त्या दिवसातलीच लक्षात घेऊन. याचा अर्थ शेअर बाजारामधले बहुसंख्य नव्हे तर 84% व्यवहार हे स्पेक्युलेटिव्ह किंवा सट्टेबाजीच्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे स्टॉक मार्केट, शेअर बाजार हा मुळात जिथून सुरुवात झाला त्याचं जे उद्दिष्ट होतं, जे मी मगाशी आपल्याला अतिशय विस्ताराने स्पष्ट करून सांगितलं की कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक बाजार किंवा एक प्लॅटफॉर्म, एक मंच उपलब्ध करून देणे आणि ज्यांनी शेअर खरेदी केलेले आहेत त्यांना विकण्यासाठी सुद्धा एक मंच उपलब्ध असणे, की जी गोष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला उपकारक आहे, त्याच्याशी याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे शेअर बाजार हा पूर्णतः म्हणजे जवळजवळ 84-85% पेक्षा जास्ती, खरं म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त, कारण जो मनुष्य एक दिवसापेक्षा जास्ती शेअर ठेवेल तो एक दिवसा काय 4 दिवस ठेवेल, पण 4 दिवसांनी तो तेच करणार आहे. म्हणजे अगदी टोटल मध्ये निष्कर्ष काढायचा म्हटला तर जवळजवळ 95-97% व्यवहार
हे शेअर बाजारातले निव्वळ सट्टेबाजीच्या स्वरूपाचे आहेत. आता कोणाला असं वाटेल की मी काहीतरी टोकाला जाऊन निष्कर्ष काढतोय किंवा काहीतरी एक मत मी बनवलेलं आहे आधीच आणि ते मत मी केवळ स्टॉक मार्केटच्या विरोधामध्ये म्हणून मांडतो आहे. तसं आहे का? आपण तपासून बघू. आता प्राइस अर्निंग रेशो याचा विचार करून मी जे आत्ता मगाशी बोललो ते बरोबर आहे का चूक ते तपासून बघू. प्राइस अर्निंग रेशो म्हणजे काय? तर ज्या किमतीला मी तो शेअर विकत घेतलेला आहे ती किंमत म्हणजे प्राइस, मार्केट प्राइस. आणि अर्निंग म्हणजे काय? तर ज्या कंपनीचा मी तो शेअर विकत घेतलेला आहे त्या कंपनीचं उत्पन्न, त्या कंपनीचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, सगळे टॅक्सेस वगैरे सगळं देऊन त्या कंपनीचा नेट प्रॉफिट किती शिल्लक राहिला आहे मागच्या वर्षी याचं जे प्रपोर्शन आहे म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयरमध्ये तो जो प्रॉफिट आहे तो आणि पर शेअर, अर्थात हे सगळं आपल्याला पर शेअर काढायचं म्हणजे प्राइस पर शेअर आणि नेट प्रॉफिट पर शेअर म्हणजे टोटल कंपनीचे शेअर्सनी नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सला भागितलं की नेट प्रॉफिट पर शेअर आपल्याला मिळू शकेल. हा प्राइस अर्निंग रेशो हा आपण लक्षात जर घेतला तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की ही गुंतवणूक ही सट्टेबाजीच्या स्वरूपाची आहे का नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे. आज आपल्याला असं दिसून येईल की हा प्राइस अर्निंग रेशो हा 32 आहे. म्हणजे अर्निंगच्या पर शेअर अर्निंगच्या 32 पट त्या प्रत्येक शेअरची किंमत आहे. कुठल्या शेअरची? तर ज्या सेन्सेक्समध्ये ज्या 30 कंपन्या मी सांगितल्या त्या 30 कंपन्यांची जर आपण सरासरी काढली की त्यांचा प्राइस अर्निंग रेशो किती आहे तर तो येतो 32. 32 पेक्षाही खरं म्हणजे जास्ती येतो. म्हणजे याचा अर्थ असा की त्या कंपनीच्या प्रत्येक शेअर मागे त्या कंपनीला मागच्या वर्षामध्ये जो नफा मिळाला त्याच्या 32 पट एवढे मार्केट प्राइस ही त्याची आहे. आता थोडं जर आपण अंकगणित केलं तर आपल्याला हा रेशो बरोबर आहे का आणि तो अतिरिक्त आहे का हे आपल्याला कळू शकेल. आता आपण समजा अशी कल्पना करूया की मी बँकेमध्ये 100 रुपये ठेवले. आता बँक 100 रुपये मी ठेवले म्हणजे एका अर्थाने म्हणा की बँकेचं डिपॉझिट घेतलं मी 100 रुपयाचं, कुठलंही त्याला नाव काही द्या. माझ्याकडे बँकेचं डिपॉझिट आहे 100 रुपयाचं मी ठेवलं म्हणजे मला बँकेने मला सांगितलं 100 रुपयाचं तुमच्याकडे तुमचं डिपॉझिट आहे आमच्याकडं. आता समजा सेव्हिंगचा दर व्याजात समजा 4% आहे. याचा अर्थ मला अर्निंग किती होणार? 4 रुपये. मी 100 रुपये गुंतवलेले आहेत म्हणजे गुंतवले म्हणजे ठेवलेले आहेत म्हणजे 100 रुपयावरती मला 4 रुपये व्याज मिळणार. म्हणजे हा रेशो जो आहे हा किती झाला? 25चा झाला. म्हणजे मला जो रिटर्न मिळणार आहे त्याच्या 25 पट मी तिथे पैसे ठेवलेले आहेत. आता जर आपण हीच तुलना जर शेअर्सच्या बाबतीत केली तर हा रेशो 32च्या पुढे आहे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे हा जो आता मी केलं त्या पद्धतीने जर गणित केलं तर 100 भागिले 32 म्हणजे साधारणपणे 3 एवढं उत्तर येईल त्याचं. म्हणजे जो रेट हा बँकेमध्ये मला 4% मिळाला असता तो इथे मला 3% सुद्धा मिळत नाही. पण इथं 3% सुद्धा रेट ऑफ रिटर्न नाहीच आहे. कारण इथं अर्निंग पर शेअर म्हणजे नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी. प्रत्यक्षात तुम्हाला लाभांश मिळणार असं होऊच शकत नाही कारण कंपनी जेवढा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तिला असतो तो संपूर्ण लाभांश म्हणून जाहीर करतेच असं नाही. किंवा फारच थोड्या कंपन्या करतात तसं. बहुतेक कंपन्याचा ज्या संचालक असतात त्यांना याच्याबद्दलचा पूर्ण अधिकार असतात. ते ठरवू शकतात की लाभांश किती जाहीर करायचा आणि म्हणजे लाभांश जाहीर करायचा का नाही आणि तो किती करायचा याचा निर्णय 100% संचालक मंडळाचाच असतो. अर्निंग त्या कंपनीचं जरी 3 रुपये जरी असलं त्या 100च्या तुलनेत जर आपण पाहिलं तर ते सगळं लाभांश म्हणून मला मिळणार नाहीये. म्हणजे प्रत्यक्षामध्ये लाभांश म्हणून त्याच्यातले 1 रुपयाच मिळेल, 2 रुपयेच मिळतील. म्हणजे अजून जर आपण त्याच्या खोलात गेलो तर बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला जेवढं रिटर्न मिळू शकेल त्याच्या निम्मसुद्धा रिटर्न 1 वर्षाच्या हिशोबाने जर पाहिलं तर तुम्हाला या शेअरमध्ये मिळत नाही. अशा किमतीचा व्यवहार हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये का कराल? काय त्याचं तर्कशास्त्र असू शकतं? तर त्याचं एकच तर्कशास्त्र असू शकतं की ते पैसे मी वर्षभर ठेवणारच नाहीये. ते पैसे मी 2 दिवसामध्ये विकणार आहे. ते वसूल करणार आहे कारण मी 2 दिवसांनी हा शेअर विकणार आहे, त्याच दिवसामध्ये विकणार आहे. म्हणजेच याचा अर्थ स्टॉक मार्केटमधले व्यवहार हे
पूर्णतः सट्टेबाजीच्याच आधारावरती होतात, ताबडतोब शेअर विकायच्या या एकाच निकषावरती होतात, याचा हा निर्णायक पुरावा ठरतो. आता आपण दुसऱ्या एका निकषावरती शेअर मार्केटमध्ये मुख्यतः सट्टेबाजीच चालते हे कशावरून दिसतं ते पाहूया. आणि तो दुसरा अंक आहे प्राइस बुक व्हॅल्यू रेशो. प्राइस म्हणजे काय? मार्केट प्राइस, ज्या किमतीला शेअर खरेदी किंवा विक्री केला जातोय ती प्राइस. आणि बुक व्हॅल्यू म्हणजे काय? बुक व्हॅल्यू याचा अर्थ असा की कंपनीच्या सर्व ॲसेट्स, कंपनीची जी सर्व मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं जे सत्य म्हणजे जी विकण्यायोग्य खरोखर विकली गेली तर त्याचं मार्केट व्हॅल्यू काय होईल, अशा अर्थाने जी त्याची जी किंमत आहे पुस्तकामध्ये दाखवलेली, जी मार्केट व्हॅल्यूशी सुसंगत असणं अपेक्षित आहे, तर ती बुक व्हॅल्यू पर शेअर किती येते, म्हणजे एका जेवढे कंपनीचे टोटल शेअर्स आहेत त्या संख्येने तर कंपनीच्या टोटल ॲसेट्सच्या बुक व्हॅल्यूला जर भागलं तर जे उत्तर येईल ती म्हणजे त्या कंपनीची पर शेअर बुक व्हॅल्यू झाली. आता ती पर शेअर बुक व्हॅल्यू आणि पर शेअर मार्केट प्राइस म्हणजे जे मगाशी मी सांगितलं की ज्या किमतीला शेअर खरेदी आणि विक्री केला जातोय, तर त्या खरेदी विक्रीची किंमत आणि त्या पर शेअर बुक व्हॅल्यू याचा जर आपण रेशो काढला तर तो रेशो हा काहीतरी जुळणारा असला पाहिजे. जुळणारा याचा अर्थ काय? जुळणारा याचा अर्थ असा, समजा मला गुंतवणूक करायची आणि मी एक सट्टेबाज नाही, मी एक गुंतवणूकदार आहे. तर मी गुंतवणूक कशाकरता करीन? मी गुंतवणूक याकरता करीन की एकतर मला लाभांश मिळाला पाहिजे आणि दुसरं माझी गुंतवणूक ही सुरक्षित आहे. म्हणजे आज कदाचित कंपनी लाभांश देईल, परंतु कंपनीचे जे ॲसेट्स आहेत उद्या जर कंपनी बुडाली तर त्या मला शेअरचे एकही पैसा परत मिळणार नाही किंवा अगदीच थोडे पैसे कमी मिळतील, अगदीच थोडे पैसे मिळतील. कारण का? तर कंपनीच्या ज्या ॲसेट्स आहेत त्यांचे बुक व्हॅल्यू ही अगदीच नगण्य झालेली आहे. तर मी अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करीन का? तर करणार नाही. तेव्हा बुक व्हॅल्यू हा एक निकष आहे. तेव्हा प्राइस आणि बुक व्हॅल्यू याचं काहीतरी प्रपोर्शन आहे. म्हणजे बुक व्हॅल्यू आणि मार्केट प्राइस ही एकमेकांची सुसंगत असली पाहिजे. सुसंगत म्हणजे किती? तर बुक व्हॅल्यूच्या थोडीफार जास्त किंवा थोडीफार कमी इतकी मार्केटमधली प्राइस ही ॲक्सेप्टेबल आहे आणि ती रॅशनल किंवा तर्कशुद्ध आहे, बुद्धी प्रामाण्याने पटणारी बाब आहे. जर कंपनीमध्ये लाभांश मिळवण्याच्या इराद्याने तुम्ही गुंतवणूक करत असाल तर, स्थायी अशा स्वरूपाची गुंतवणूक करण्याचा तुमचा इरादा असेल तर. परंतु आपल्याला असं दिसतं की प्रत्यक्षामध्ये बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये ज्या सेन्सेक्सच्या 30 कंपन्या आहेत आणि हे 30 कंपन्यांच्याच बाबतीत नाही, इतर कंपन्यांच्या बाबतीत तर हा रेशो आता मी सांगणार आहे त्याच्यापेक्षाही विपरीत आहे. तर या 30 कंपन्यांच्या बद्दल ज्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक मार्केटमधले बहुसंख्य व्यवहार 90% जास्त व्यवहार त्याच्यामध्ये होतात, तर त्यांचा प्राइस बुक व्हॅल्यू रेशो हा 3.23 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बुक व्हॅल्यूच्या पेक्षा 3.25 पट इतकी त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. म्हणजे ती जास्ती आहे. म्हणजे बुक व्हॅल्यूशी सुसंगत त्याच्यात थोडीफार कमी जास्त ही मार्केट व्हॅल्यू असणं हे अपेक्षित असतं. अपवादात्मक काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट कारणाने प्राइस म्हणजे मार्केट प्राइस ही बुक व्हॅल्यूपेक्षा अगदीच विसंगत अशी असू शकते, पण ती उदाहरणं अपवादात्मक असतात. त्या तांत्रिक चर्चेत मी आत्ता जात नाही. सर्वसाधारणतः 30 कंपन्यांच्या सरासरीमध्ये तर ते एकमेकांशी सुसंगत असलेच पाहिजेत. परंतु इथं आपल्याला असं दिसतं की मार्केट प्राइस ही 3.25 पट जास्ती आहे. याचा अर्थ बुक व्हॅल्यूशी असलेलं त्याचं नातं किंवा त्याची नाळ पूर्णपणाने तुटलेली आहे. कशामुळे तुटलेली आहे ती तुटण्याची कारणं काय आहेत? तर ती तुटण्याची कारणं हीच आहेत की एका समूह मानसिकतेमधून, हर्ड मेंटॅलिटीमधून शेअर्स हे विकले जात आहेत किंवा खरेदी केले जात आहेत आणि म्हणून त्याच्या किमती प्रचंड वाढत चाललेल्या आहेत. केवळ जमावाच्या मानसिकतेमधून जर एवढे प्रचंड व्यवहार आणि उलाढाल जर स्टॉक मार्केटवरती होत असेल आणि 500 पट किमती या इतक्या काळामध्ये 79 पासून आत्तापर्यंत वाढत असतील, तर याचं नेमकं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विश्लेषण काय करायचं हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर याची खरोखर दखल ही समाजाने घ्यायची गरज आहे का, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दलच मी आता बोलणार आहे. आपण एक प्रश्न मगाशी सुरुवातीला विचारला होता, तो असा होता की एखाद्या राजकीय नेत्याचं विधान किंवा एखादी घटना, एखादी बातमी याच्यामुळे अचानकपणे सेन्सेक्स कोसळतो किंवा उसळतो, याचा नेमका संबंध काय असतो? तर तो आता आपण समजावून घेऊ.
म्हणजे आपल्याला आता आपण मगाशी जे पाहिलं त्याच्यामधून आपल्याला दिसून आलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची म्हणजे तथाकथित गुंतवणुकीची प्रचंड गर्दी झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल तिथं ओतलं जाते, समाजाची बचत तिथं ओतली जाते. भांडवल ही अर्थातच समाजाची बचत असते. मग ती एखाद्या बँकेने केलेली असेल, एखाद्या बँकेच्या मार्फत आलेली असेल, LIC मधून आलेली असेल किंवा इन्शुरन्स कंपनीमधून आली असेल किंवा माझ्या व्यक्तिगत खिशामधून आलेली असेल. आता ही बचत म्हणजेच भांडवल हे मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटवरती येतं, परंतु त्या शेअर्सची संख्या, ज्या शेअर्समध्ये त्या शेअर्सची खरेदी करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी ते येतं त्यांची संख्या, त्यांचा बेस अत्यंत मर्यादित आहे. म्हणजे कमी संख्येने असलेले शेअर्स आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पाठलाग करणारं भांडवल, अशा प्रकारची ही स्पर्धा नव्हे, अशा प्रकारचे दोन घटक समोरासमोर भिडत आहेत आणि त्याच्यामधून एकमेकांचा अंदाज करत खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. म्हणजेच याचा अर्थ असा की आपण अशी कल्पना करूया की एक गाव आहे, त्या गावामध्ये अनेक अनएम्प्लॉयड किंवा बेरोजगार तरुण बसलेले आहेत. एक वातावरणामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या कारणाने तणाव निर्माण झालेला आहे, काही जातीय तणाव असेल, धार्मिक तणाव असेल, काही. अशा वेळेला रिकामी बसलेली माणसं म्हणजे अनएम्प्लॉयड माणसं केवळ विचार करत बसलेली आहेत की आता पुढं काय होणार, काल काय झालं, आज काय झालं. त्यांचा दुसरा कुठला उद्योग नाही आहे त्यांना. मग ते काय करतात, गावामध्ये कुठल्याही कारणाने एक मनुष्य दुसऱ्या माणसाच्या मागे जर पळत गेला तर त्याचा अर्थ धार्मिक दंग्यांसाठी पूरक किंवा सोयीचा असा लावला जातो. दोन मुलांची मारामारी झाली तर कुठल्या तरी धार्मिक तेढीतूनच झाली असाही अर्थ लावला जातो. परिणाम काय होतो, परिणाम असा होतो की लोक आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या चिंता, आपल्या मनातल्या अपेक्षा या प्रत्यक्षामध्ये आल्या आहेत याचे पुरावे शोधत जातात आणि त्याच्यामधून ज्याला बात का बतंगड ज्याला म्हणतो असे म्हणजे पराचा कावळा हा रचला जातो. एक साधं उदाहरण घ्या. उदाहरणार्थ अशी कल्पना करा की पंतप्रधानांनी घोषणा केली की खाजगीकरणाचा आम्ही विचार करतो आहोत. आता योग्य आयोग याची चर्चा आपल्याला आता करायची नाही. आता खाजगीकरणाचा आम्ही विचार करतो आहोत काही सार्वजनिक कंपन्यांचा, असं जर समजा एखादे नेते किंवा पंतप्रधान म्हणाले तर त्याचा ताबडतोब शेअरच्या किमतीवरती परिणाम होण्याचं काय कारण आहे? कारण त्याच्यामुळे ताबडतोब लाभांश वाढणार नाही. त्याच्यामुळे ज्या कंपन्या आता बाजारामध्ये आहेत, ज्या खाजगीच आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही आहे. मग या शेअरच्या किमती कशा करता वाढतात? तर या कारणामुळे वाढतात की तिथे असलेला तथाकथित गुंतवणूकदार म्हणजे सट्टेबाज असा विचार करतो की इतर जण असा विचार करतील की अशा प्रकारच्या घोषणेमुळे आता शेअरच्या किमती वाढतील असं त्यांना वाटेल, असं मला वाटतं. आता समोरचा माणूस नेमका हाच विचार करतो की इतरांना असं वाटेल की आता शेअरच्या किमती वाढतील आणि असं प्रत्येकालाच वाटत राहतं. म्हणजे इतरांच्या अंदाजांचा अंदाज म्हणजे स्पेक्युलेशन. अशा प्रकारचा म्हणजे एक पर ज्याला मिळाला तर त्याच्यावरून संपूर्ण कावळाने तर संपूर्ण गरुड आणि संपूर्ण आकाश रचलं जातं. त्याला सट्टेबाजी म्हणतात, त्याला स्पेक्युलेटिव्ह फायनान्स असं म्हणतात. आणि तोच प्रकार, ती समूहाची मानसिकता ही आपल्याला शेअर बाजारामध्ये हवी झालेली दिसते आणि त्याच्यामधून अशा प्रकारे या सेन्सेक्सचे उसळ्या किंवा त्याचं कोसळणं हे होत आहे. आता कोणी म्हणेल की लोक जर स्वतःचे पैसे अशा एखाद्या पराचा कावळा किंवा बात का बतंगड या पद्धतीने जर गुंतवत असतील, फेकत असतील, तर त्याच्यामध्ये समाजाने चिंता करण्याचं काय कारण आहे? नेमका याच मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे. आता मी मगाशी सांगितलं की यामध्ये एक प्रकारची चुकीची मानकं समाजात तयार होतात. चुकीची मानकं याचा अर्थ फॉल्स गॉड्स, याचा अर्थ चुकीची नीतितत्व तिथं तयार होतात. परिणाम काय होतो? परिणाम असा होतो की आज समजा शेअर्सच्या किमती वाढत आहेत आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून किंवा अचानक कोसळत आहेत, याचे योग्य अंदाज केल्यामुळे, आता हे अंदाज काय मी मगाशी सांगितलं, हे इतरांच्या अंदाजाचे अंदाज आहेत. आता हे योग्य केल्यामुळे कोणाला तरी प्रॉफिट मिळतो आणि मग समाजामधली बचत किंवा समाजामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत, बचत आहेत, अशा संस्था, अशा व्यक्ती या आपली बचत, आपलं भांडवल कुठल्या तरी उत्पादक कामामध्ये गुंतवण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या सट्टेबाजीमधून, स्पेक्युलेशनमधून मिळणाऱ्या नफ्याच्या मागे सोडतात. म्हणजे त्यांचा अग्रक्रम नफा मिळवण्यासाठीचा एखादा व्यापार उद्योग करणं,
गुंतवणूक करणं हा न राहता हा अशा प्रकारे क्विक प्रॉफिट, अगदी ताबडतोबीचा नफा यासाठी शेअर बाजाराकडे ती पावलं वळतात. समजा काही व्यक्तींची वळली तर तरी त्याच्यात आपण चिंता करण्याचं काय कारण आहे. मग ती बँकांची वळू लागतात. मग LICच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या LICच्या पॉलिसीजमध्ये सुद्धा लोकांची मागणी अशी होते की आम्ही हा पैसा LICला प्रीमियम म्हणून देतोय, ती LICने गुंतवणूक करावी आणि शेअर मार्केटमध्ये करावी आणि त्याच्याशी लिंक्ड, त्याच्याशी जो नफा होईल तो आम्हाला द्यावा, तो आमच्याशी शेअर करावा, भले आम्हाला LICचा ॲश्युअर्ड असा बोनस नाही मिळाला तरी चालेल. म्हणजेच LICला स्वतःच्या पॉलिसीज, म्हणजे दोन्ही अर्थाने पॉलिसीज, धोरणं म्हणून आणि LIC पॉलिसी म्हणून पॉलिसी, याच्या नियम आणि अटी या हळूहळू बदलत न्याव्या लागतात. आणि म्हणून आपल्याला दिसेल की LICची अशा प्रकारे शेअर मार्केटच्या म्हणजे शेअरच्या किमतींशी किंवा त्यांच्या नफ्याशी लिंक्ड अशी जी पॉलिसी आहे ती पॉलिसी सगळ्यात लोकप्रिय झालेली आहे. याचं कारण कारण ही श्रीमंत वर्गाकडून लोकप्रिय झालेली आहे. सर्वसामान्य मनुष्य त्या पॉलिसीच्या मागे जाणार नाही. म्हणजेच याचा अर्थ मग LIC असेल, मग इन्शुरन्स कंपनी असेल आणि बँका असतील, ते सुद्धा आपली बचत किंवा आपल्याकडे जे अतिरिक्त भांडवल उपलब्ध आहे जे त्यांनी गुंतवणं अपेक्षित आहे ते कुठं गुंतवू लागतात तर अशा प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह फायनान्समध्ये, म्हणजे सट्टेबाज भांडवल म्हणून त्याचा उपयोग करू लागतात. आणि मग ही जी भांडवलाची गर्दी आहे, हा जो भांडवलाचा ओघ आहे तो सट्टेबाजीकडे येतोय, तो दिवसेंदिवस वाढतच जातो. मग त्याच्यामध्ये भर पडते परदेशी भांडवलाची सुद्धा. परदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारे पेन्शन फंड्स आहेत, अतिशय मोठ्या रकमेचे अशा प्रकारचे बचत फंड्स आहेत. त्यांना अशा प्रकारचा एक आउटलेट पाहिजे ताबडतोबीचा नफा मिळवण्यासाठी. मग ते म्हणतात की इथं भारतामध्ये हे आपल्याला बरं दिसते, आपण इथे येऊया. म्हणजे अशा प्रकारे ही भांडवलाचा जो ओघ आहे हा गळ्यापर्यंत नाही, नाकापर्यंत नाही, तर डोक्यावर 5 फूट जाईल इथपर्यंत मोठा होतो. आणि त्याच्यामधून हे सेन्सेक्स नावाचं जे भूत आहे हे आपल्या देशाच्या मानगुटीवर बसतं. आता प्रश्न येईल, सरकारने काय करावं? इथेच खरा प्रश्न आहे. आता सरकारने जे करू नये तेच सरकार करतं असा आपला अनुभव आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की सेन्सेक्स वरती जर परिणाम झाला एखाद्या धोरणाचा, त्याचा प्रत्यक्ष अर्थार्थी काही संबंध नसेल, केवळ स्पेक्युलेशन ऑफ स्पेक्युलेशन, अंदाजाचा अंदाज या पद्धतीनं, तर सरकार घाबरतं. सरकार असं म्हणतं की आता जी परदेशी भांडवल इथं स्टॉक मार्केटवरती केवळ तात्पुरते नफे मिळवण्यासाठी आलेलं आहे, ते अशा प्रकारे जर सेन्सेक्स कोसळला तर ताबडतोब निघून जाईल. मग ते निघून गेलं तर मग देशाच्या अर्थव्यवस्थेचं चुकीचं चित्र परदेशामध्ये रंगवलं जाईल आणि त्याच्यामधून देशामध्ये परदेशी गुंतवणूक होणार नाही. म्हणजेच सेन्सेक्स हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मापक हा सरकार स्वतःच स्वीकारतं. हा जणू काही मापक आहे असं सरकार स्वतःच मान्य करतं. त्याच्यामध्ये दुसरा एक धोका असतो. सरकार परदेशी चलनासाठी, आज भारतातलं सरकार हे निर्यातीवरती अवलंबून नाही आहे, कारण आपली निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे. ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि आयात मात्र प्रचंड वाढवण्यासाठी आपण लिबरलायझेशनमधून वाटेल तेवढ्या सवलती दिलेल्या आहेत. परिणाम असा झाला आहे की आपल्याकडे परदेशी चलनाची तूट आहे आणि परदेशी चलनाची तूट असल्यामुळे ती भरून काढायची असेल तर मग हे जे स्टॉक मार्केटवरती येणारं जे परदेशी भांडवल आहे तात्पुरत्या 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी जे येतं त्याची जी गंगाजळ म्हणजे त्याचा जो स्टॉक आहे परदेशी चलनाचा, परकीय चलनाचा, तो आपल्या परकीय चलनाच्या गरजा पूर्ण करतो आणि तो स्टॉक कायम येत राहिला पाहिजे आणि तो उडून जाता कामा नये. ज्याप्रमाणे पाखरं कबुतरं येतात काही दाणे टिपायला, तशी कायम कबुतरं ही परकीय चलनाची तुमच्या अंगणामध्ये कायम दिसली पाहिजेत, कायम असली पाहिजेत. अशा प्रकारची एक गरज ही तयार झालेली आहे आपल्या मुळातल्या चुकीच्या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे. आणि त्याच्यामुळे हे परकीय चलनाचं शॉर्टेज भरून काढण्यासाठी हे जुगारी किंवा सट्टेबाजीसाठी आलेलं परकीय भांडवल आपल्याला हवं आहे. मग त्यांना खुश करण्यासाठी सेन्सेक्स कायम राहायला पाहिजे आणि सेन्सेक्स चढता राहायला पाहिजे. याच्यासाठी सेन्सेक्समध्ये जर काही चढउतार झाले तर सरकारने त्याला ताबडतोब प्रतिसाद द्यायचा. किंबहुना हेडलाईन मॅनेजमेंट जसं सरकार करतं, विशेषतः मोदी आणि शहा सरकार कसं करतं आपल्याला माहिती आहे, तशी सेन्सेक्स मॅनेजमेंटसुद्धा आतून चालू असते. आणि याच्यामुळे सरकारची आर्थिक धोरणं ही सेन्सेक्स नावाच्या एका सट्टेबाजीच्या भूताला खुश करण्यासाठी चालू असतात. ही जनतेसाठी योग्य कुठली आहेत, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कुठली चांगली आहेत, याप्रमाणे ती चालत नाहीत. हे या देशाचं दुर्दैव आहे. अगदी साधी 1-2 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. 2004 साली जेव्हा डाव्या पक्षांच्या सरकारने
केंद्र सरकारला म्हणजे UPA सरकारला पाठिंबा दिला त्यावेळेला डाव्या पक्षांच्या दबावाने या सट्टेबाजीवरती एक कर लावायचा निर्णय झाला. चिदंबरम अर्थमंत्री होते. तो सट्टेबाजीवरचा कर जेव्हा लावला त्यावेळेला त्याच्यामुळे स्टॉक मार्केट एकदम कोसळलं म्हणजे कोसळवण्यात आलं. ते कोसळलं म्हणल्यानंतर अर्थमंत्र्यांचा जीव हा टांगणीला लागला. अर्थमंत्री स्वतः मुंबईला आले चिदंबरम आणि त्यांनी सांगितलं की असं काही होणार नाही, तो जो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे तो आम्ही कमी करतो. म्हणजे सरकारचं आर्थिक धोरण हे सेन्सेक्सला प्रतिसाद देणारं ठरतं. याचं हे एक उदाहरण, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. परकीय म्हणजे अनेक टॅक्स हेवन्समध्ये असलेला जो काळा पैसा आहे तो बाहेर काढण्यासाठी सरकार कडक कारवाई करेल, विशेषतः मॉरिशसमधल्या. अशा घोषणा झाल्या की सेन्सेक्स कोसळणार, परदेशातलं भांडवल जाईल या भीतीने सरकार ताबडतोब आपल्या घोषणा उलट करणार. असं अनेकदा झालेलं आहे. भाजप म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळात झालेलं आहे, या सरकारच्या काळात झालेलं आहे, काँग्रेस सरकारच्या काळात झालेलं आहे. ही एक सर्वसाधारण स्थायी वृत्ती झालेली आहे. आता शेवटचा प्रश्न आपल्यासमोर येतो, याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. तर माझ्या मते सगळ्यात पहिला मुद्दा जर कुठला असेल तर तो हा की या सट्टेबाजीला अटकाव करण्यासाठी एक कर लागू केला पाहिजे. म्हणजे कर आहे आज, पण तो कर अत्यंत विपरीत पद्धतीनं आकारला जातो. त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची गरज आहे. ती नेमकी कोणती. तर आज जेव्हा शेअर्सची खरेदी विक्री होते त्यावेळेला एक सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणून त्याच्यावर आकारला जातो. तो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तांत्रिकतेमध्ये मी जात नाही, तांत्रिकता टाळून मी असं म्हणू शकेन की सगळ्यात सट्टेबाज अशा प्रकारचे जे व्यवहार आहेत, ज्या व्यवहारांचं प्रमाण ही साधारणपणे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 84 ते 90% किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती आहे, तर त्या व्यवहारांवरती तो कर कमीत कमी आहे. हे आता टेबल आपल्याला दाखवते, त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल. आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी जिथे शेअर्सची होऊ शकते, जिथं प्रत्यक्ष गुंतवणुकीची काहीतरी शक्यता आहे, असा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटला तो सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे जो 4-5 जास्ती आहे. मुळातच कमी आहे दोघांनाही, परंतु या दोघांमध्ये यांना जास्ती आहे यांना कमी आहे. हा पहिला जो त्यातला विपरीत अशा प्रकारचा सगळ्या त्याची विपरीत रचना आहे ती पहिल्यांदा बदलली पाहिजे. म्हणून टॅक्स द स्पेक्युलेशन, या सट्टेबाजीवरती जास्त कर आकारा, मोठ्या दराने कर का, ते एकतर सरकारचं उत्पन्न वाढेल आणि सट्टेबाजीही कमी होईल. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होतील. सट्टेबाजी कमी होणं हे भारतातलं जे मुळातच स्केर्स असलेलं जे भांडवल आहे, जे आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही, आपली बचत कमी आहे. आज आपण 18% आलेलो आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या बचतीचं. ही बचत आपली वाढायला पाहिजे, तरच आपलं भांडवल वाढू शकेल, तरच आपली गुंतवणूक वाढेल. हे सगळं व्हायचं असेल तर हा जो पैसा, हे जे भांडवल सट्टेबाजीत चालले ते थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सट्टेबाजी महाग केली पाहिजे. दुसरं असं की कॅपिटल गेन्स टॅक्स जो आहे, तो कॅपिटल गेन्स टॅक्स हा ज्या पद्धतीने आकारला जातो त्याच्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स हा 1 वर्षासाठी जरी तुम्ही ते शेअर तुमच्याकडे ठेवलात तरी तुम्हाला कराचं जे प्रमाण आहे ते कराचं प्रमाण तुमचं कमी होतं, 15% येतं. हे बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्या तांत्रिकतेमध्ये जाणं या एका छोट्या व्हिडिओमध्ये शक्य नाही, परंतु मी असं म्हणेन की सरकारने कॅपिटल गेन्स टॅक्स हा ज्या पद्धतीने आकारला जातो त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. किमान 3 वर्ष जर तुमच्याकडे शेअर असेल तरच तो लॉंग टर्म, आणि मग जर तुम्ही विकला आणि त्याच्यावर तुम्हाला नफा झाला तरच तो लॉंग टर्म कॅपिटल गेन असा समजला पाहिजे, अन्यथा तो शॉर्ट टर्मच समजला पाहिजे. अशा प्रकारची सुधारणा ही या कर रचनेमध्ये करण्याची अत्यंत गरज आहे. आणि याशिवाय एकूणच या भांडवलाच्या गुंतवणुकीबाबत परदेशी जे आपल्या इथं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते या स्टॉक मार्केटवरती, ती कुठून येते तर ती परकीयांची नाही आहे. त्यातली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक हे भारतीयांचाच काळा पैसा या टॅक्स हेवन्समधून फिरवून आणला जातो. त्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चौकशी होण्याची गरज आहे, त्याच्यावरती कारवाई होण्याची गरज आहे. नाहीतर भारतामध्ये कर उत्पन्न म्हणजे कर बुडवायचा आणि तो परदेशामध्ये वेगवेगळ्या मार्गाने पाठवायचा, त्याचे मार्ग काय आहेत याची चर्चा आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये नक्कीच करू. त्याचे मार्ग नेमके काय असतात, पद्धती काय असतात आणि सरकारने काय केलं पाहिजे हा चर्चेचा वेगळा विषय आहे. परंतु तो पैसा स्टॉक मार्केटवरती ताबडतोबीचा नफा मिळवण्यासाठी म्हणून जो येतो त्याचे मार्ग, त्याचे सोर्सेस काय आहेत, त्याची मुळं काय आहेत ही खणून काढली पाहिजे. त्याच्यामुळे असा सट्टेबाजीसाठी येणारा पैसा आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मुळात लोक भांडवल जे आहे ते नफ्यासाठी अशा सट्टेबाजीच्या मागं का जातं, कारण त्यांना उत्पादक कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी
जे अवसर पाहिजेत, ज्या संधी पाहिजे त्या मिळत नाहीत. मग का मिळत नाहीत? कारण बाजारामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये खरेदी शक्ती कमी असल्यामुळे बाजारामध्ये वस्तूंना, सेवांना त्या प्रमाणात मागणी नाही की ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ते भांडवल हे नफ्यासाठी, ती बचत नफ्यासाठी अशा शॉर्टकट्सच्या मागे जाते. जर लोकांच्या, जनतेच्या, सर्वसामान्यांच्या हातामध्ये, गरिबांच्या हातामध्ये जर खरेदी शक्ती मोठ्या प्रमाणात गेली, ती कशी जाऊ शकेल ही पुन्हा स्वतंत्र चर्चा आहे. रोजगाराच्या योजना करता येतील, रोजगार हमीच्या अधिक योजना करता येतील, अप्रत्यक्ष करांचं प्रमाण कमी करता येईल आणि प्रत्यक्ष करां म्हणजे श्रीमंतांवरचं वाढवता येईल की ज्याच्यामुळे सरकारच्या हातात जास्त पैसा येईल आणि त्याच्यातून काही योजना इन्फ्रास्ट्रक्चरच्या किंवा इतर म्हणजे आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सामाजिक पायाभूत रचना असतील, त्या सुधारण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सरकारला गुंतवणूक करता येईल. त्याच्यामधून जनतेच्या हातात पैसा जाईल, त्याच्यामधून अर्थव्यवस्थेचा विकास होईल आणि मग अगदी खाजगी भांडवलसुद्धा नफ्याच्या अपेक्षेने जे या सट्टेबाजीच्या मागे जातं ते न जाता प्रत्यक्ष उत्पादक गुंतवणुकीमध्ये जाऊन त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा नफ्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. म्हणजे अर्थात हा दूरगामी मार्ग आहे, परंतु अशा दूरगामी आणि अल्पकालीन या दोन्ही मार्गांचा जोपर्यंत सरकार विचार करत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं भांडवल, आपल्या देशाची बचत ही या सट्टेबाजीमध्ये, म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे एका जुगारी भांडवलशाहीमध्ये वाया जाणं हे अपरिहार्य आहे आणि ते आज जाते आहे. याची अतिशय विदारक आणि अतिशय दुःखद नोंद आज आपण घेतली पाहिजे आणि याच्यावर कडक उपाययोजना करणं, काही दीर्घकालीन उपाययोजना करणं आणि काही ताबडतोबीच्या योजना करणं, अशा प्रकारची मागणी आपण सरकारकडे केली पाहिजे. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. एक लक्षात ठेवा, हा प्लेन एक्सप्लेन कार्यक्रम जर तुम्हाला आवडत असेल तरी तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि त्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि आपल्या ज्या काही कॉमेंट्स असतील, आपली जी काही मतं असतील ती नक्की या ठिकाणी नोंदवा. त्या मतांचा निश्चितच मी आदर करतो आणि त्याच्यामधून निश्चितच नवीन काही सूचना मिळतील, नवीन काही इनपुट्स मिळतील की ज्याच्यामधून हा विचार आणि हा संवाद सुधारायला मदत होईल. धन्यवाद. पुन्हाच भेटूया पुढच्या आठवड्यात. जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है. ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं